1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, तरी पण चॅनल मॉनिटाईज होत नाही का? कारण आमच्या व्हिडिओला व्ह्यूज लाईक येत नाही, शॉर्ट असो या लॉंग असो. तर मी आज याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की व्हिडिओला व्ह्यूज कशा प्रकारे येतात, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काय टाळायला पाहिजे, काय नाही टाळायला पाहिजे, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. नमस्कार मंडळी, कशी आहे सर्व? मजेत असाल, हसत आहे ना? हसलंच पाहिजे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा आपण व्हिडिओ टाकतो, आपण जेव्हा नवीन क्रिएटर असतो, नवीन क्रिएटरला माहीत नसते. मला पण 1 वर्ष लागलं यूट्यूब शिकायला. 1 वर्ष लागलं. 1 वर्ष नाही म्हणू शकत, तरी पण 6-7 महिने तर मला यूट्यूब शिकायला लागले. त्याच्यानंतर मी नवीन चॅनल क्रिएट केलं. नवीन चॅनलला मी माझं 5 महिन्यात मी मॉनिटाईज केलं. माझं हाफ मॉनिटाईज हे मी फक्त 2 महिन्यामध्ये केलं. ते पण व्ह्यूजवरच केलं. मला व्ह्यूज येत होते, माझ्या शॉर्ट व्हिडिओलाच व्ह्यूज येत होते, माझ्या लॉंग व्हिडिओला व्ह्यूज होते. त्याच्यावर मी माझं चॅनल मॉनिटाईज केलं आणि मॉनिटाईज झाल्यानंतर माझं वॉच टाईम वाढला. माझं फुल मॉनिटाईज, मग एकदा हाफ मॉनिटाईज झालं ना तर फुल मॉनिटाईज करायला टाईम नाही लागत, काही टाईम नाही लागत, लगेच होऊन जातं. तर फक्त त्याच्यावर थोडी जास्त मेहनत करावी लागते. आपल्याला वॉच टाईम वाढवायचा असतो, कारण आपल्याला मिलियनमध्ये 10 मिलियन व्ह्यूज लागतात. 10 मिलियन व्ह्यूजसाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. त्याच्यासाठी काय आहे ना, आपण पहिले आपल्याला शिकावं लागते. थोडंफार तरी यूट्यूबला टाईम द्यायचा. एखादा घंटा जरी दिला ना तुम्ही दिवसातून, जसं तुम्ही 1 घंटा तुमच्या चॅनलला देता, तसं 1 घंटा तुम्ही यूट्यूबला पण द्या. यूट्यूबला ज्या वेळेस तुम्ही सुरुवात करता त्यावेळेस काही करत नाही, आपल्याला काय करायचं, कसं करायचं काही कळत नाही. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं, पूर्ण यूट्यूबची सेटिंग करायची आहे. YT स्टुडिओ सेटिंग, क्रोम ब्राउझरवर डेस्कटॉप मोडवर जाऊन सेटिंग करायची YT स्टुडिओची. आणि तुम्हाला यूट्यूबमधली जे प्रायव्हेट असेल, पब्लिक करायचं, प्रायव्हेट करायचं, सगळं सेटिंग करायचं. डिस्क्रिप्शन चांगलं टाकायचं. तुमचं कंटेंट चॉईस करायचा, काय करायचं काय नाही करायचं तुमच्यावर आहे. तुमचा जो कंटेंट असतो त्याच्यानुसार तुम्हाला चॉईस करावे लागणार. आणि सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, जेव्हा तुम्ही एकच हॅशटॅग लावायचा, सगळ्या व्हिडिओला हॅशटॅग हे एकच लावायचं. तुम्ही जेव्हा सुरुवातीला तुमचं जे चॅनल आहे, एंटरटेनमेंट असो, कॉमेडी असो, या टेक असो, वा ब्लॉग वगैरे असो, तुम्हाला ते हॅशटॅग लावायचं आहे तुमच्या व्हिडिओला. शॉर्ट असो वा लॉंग असो, तुमच्या त्या व्हिडिओला तुमच्या चॅनलचं हॅशटॅग लावायचं. एक तर एंटरटेनमेंट लावायचं, कॉमेडी लावायचं, नाहीतर तुमचा ब्लॉग असेल, डेली ब्लॉग असेल, फॅमिली ब्लॉग असेल, ते लावायचं. पण तुम्हाला हॅशटॅग लावायचं आहे. त्याच्यानुसारच आपलं कसं चॅनल सगळं आपलं सेटिंग केल्यानंतर आपण जेव्हा सुरुवात करतो, आणि सुरुवात ही डेली व्हिडिओ टाकायची. जरी लॉंग नाही टाकला ना, शॉर्ट जरी टाकला तरी पण तुम्हाला डेली व्हिडिओ टाकावे लागणार. एक जरी तुम्ही 15 सेकंडचा व्हिडिओ टाकला तर यूट्यूबला वाटतं की नाही, हा क्रिएटर जो आहे तो मेहनत करतो आणि डेली व्हिडिओज अपलोड करतो. 15 सेकंडचा जरी टाकला तरी तुम्हाला डेली व्हिडिओ एक टाकायचाच आहे. आणि तुम्हाला लॉंग व्हिडिओ टाकताना सुरुवातीला आपल्याला व्ह्यूज नाही येत. मला पण सुरुवातीला व्ह्यूज नाही येत आहे. पण आपण लाईव्ह जेव्हा घेतो ना, हा वॉच टाईम वाढवण्यासाठी आपण लाईव्ह घेतो. तेव्हा यूट्यूब आपल्याला लाईव्ह हा म्हणजे आपला 15 मिनिटच्या वरचाच लाईव्ह आपण घेतो. तर मग यूट्यूब काय करतं ना, आपल्याला लाईव्हला व्ह्यूज देतो. तो पण एक लॉंग व्हिडिओ झालेला आहे. लॉंग व्हिडिओला आपल्याला कमी व्ह्यूज मिळतात. एक तर तुम्हाला लाईव्ह चॉईस करायला लागेल, एक तर तुम्हाला लॉंग व्हिडिओ चॉईस करायला लागेल. 2 पैकी तुम्हाला निवडायला लागेल. मग तुम्हाला एक तर वॉच टाईमवर तुमचं मॉनिटाईज करायला लागेल चॅनल, नाहीतर मग तुम्हाला तुमच्या लॉंग व्हिडिओवर मॉनिटाईज करावे लागेल चॅनल, हे असतो. आणि लाईव्ह आपण मोठे क्रिएटर बघतो, ते लाईव्ह नाही घेत. तुम्ही बघा, तुमचे चॅनल बघा, मिलियनवाले ते लाईव्ह नाही घेत. जास्त घेतात तर आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून, महिन्यातून एकदा लाईव्ह येतात असे घेते. कारण ते लॉंग व्हिडिओवर त्यांचा फोकस जास्त असतो, म्हणून ते लॉंग व्हिडिओवर ते जास्त लक्ष देऊन त्याला व्ह्यूज जास्त येतात. म्हणून काय करायचं, जर तुम्हाला वॉच टाईम वाढवा, एक तर लाईव्ह घेऊन करा, एक तर मग लॉंग व्हिडिओ टाकू. या 2 पैकी तुम्ही जर केलं ना, माझा एक्सपिरियन्सने मी तुम्हाला सांगते, मी पण आता लॉंग व्हिडिओ टाकणं चालू करणार आहे. लाईव्ह घेणं, माझं वॉच टाईम वगैरे, माझं मॉनिटाईज चॅनल, माझे 2 मॉनिटाईज चॅनल आहे. 2 म्हणजे 3 मॉनिटाईज होईल आता. तिसरं पण चॅनल माझं मॉनिटाईज होणारच आहे. आता माझं असं आहे की मी आता फोकस देणार आहे लॉंग व्हिडिओ टाका, एक तर लाईव्ह घ्या. 2 चॉईस आहे तुमच्याकडे. तेव्हाच तुम्हाला व्ह्यूज मिळणार लॉंग व्हिडिओला.
शॉर्ट व्हिडिओला जशा प्रकारे सांगितलं, जर तुमचं जे कंटेंट असेल चॅनलचं त्या कंटेंट तुम्ही हॅशटॅग वापरा, टॅग वापरा, डिस्क्रिप्शन टाका, डिस्क्रिप्शनमध्ये ब्लॉग असेल तर काय आहे आज या म्हणजे जे तुम्ही कंटेंट बनवला आहे, कॉमेडी असेल, एंटरटेनमेंट, त्याच्याबद्दल थोडं लाईन लावा नाही तर आपलं टायटल जो असतो तो पण कॉपी पेस्ट करू शकता तुम्ही. टॅगमध्ये पण तुम्ही तुमचं टायटल जे आहे ते लावायचं आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे चॉईस, लॉंग व्हिडिओ की लाईव्ह जर घेतलं तर तुमचं लॉंग व्हिडिओला व्ह्यूज कमी येतं. जर लाईव्हवर तुम्हाला वॉच टाईम वाढवायचा असेल ते पण करू शकता, पण मग लॉंग व्हिडिओला तुम्हाला कमी व्ह्यूज येईल हे आहे. मग लॉंग व्हिडिओवर जर तुम्हाला वॉच टाईम वाढवायचा असेल तर तुम्हाला लाईव्ह कमी करावे लागेल. त्या म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सनं मी जेवढी शिकले, मी ज्याच्याकडून यूट्यूब चालवणं शिकले त्यांच्यानुसार मला एवढी माहिती मिळाली, म्हणून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला एक व्हिडिओ बनवून. म्हणून थोडा त्याच्यावर लक्ष द्या आणि चॉईस तुमची आहे, तुम्हाला लाईव्ह घ्यायचा आहे की तुम्हाला लॉंग व्हिडिओ टाकायचे. तर लाईव्हवर पण माझं तर मी व्ह्यूजवरच माझं मॉनिटाईज केलेलं चॅनल, त्याच्यामुळे मला जे वॉच टाईम झालेला माझा ते फुल मॉनिटाईजवर वॉच टाईम होतो. हाफ मॉनिटाईज झालं की वॉच टाईम होतोच, कारण त्यांना कळते यांचं चॅनल मॉनिटाईज झालं, यांना थोडासा अजून सपोर्ट केला तर यूट्यूब आपल्याला पुढे नेतो. तर माझं चॅनल त्याच्यामुळेच मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, अशा प्रकारे तुमचे व्ह्यूज वाढणार, अशा प्रकारे तुमचे व्हिडिओज व्हायरल होतात. तर तुम्हाला चॉईस करायचं आहे, लाईव्ह वॉच टाईम वाढवायचा आहे तर लॉंग व्हिडिओजने वाढवायचं आहे की लाईव्हने वाढवायचं आहे. लाईव्ह घेतल्या तर लवकर वॉच टाईम पूर्ण होतो हे मान्य करते, पण मग आपल्याला वॉच टाईम पूर्ण झाल्यावर पुढे जाऊन आपल्याला लॉंग व्हिडिओला व्ह्यूज कमी येतात, हे एक खरी गोष्ट आहे. तुम्ही मोठ्या कंटेंट जे क्रिएट करतात ना, मोठे यूट्यूबर आहेत त्यांना पण तुम्ही एकदा जर तुम्हाला ओळखी असेल तर त्यांना जरी विचारून बघितलं तरी तुम्हाला कळणार हे गोष्ट. त्याच्यामुळे आता ते तुमच्यावर आहे, तुम्हाला व्ह्यूज लाईक कसे कमवायचे आहे, काय कमवायचे आहे. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.